हॅलो गाईज, वेलकम टू आशुतोष कोकटे ब्लॉग. दिनांक 23 जानेवारी 2024 आपल्या घराचं जे बांधकाम चालू आहे त्याचा पहिला टप्पा पार पडला, ज्याच्यामध्ये फुटिंगचं जे काम असतं म्हणजे महत्त्वाचा टप्पा म्हणलं जातं त्याला, जो पाया म्हणलं जातं त्याला, की कॉलमसाठी जो मेन असं ब्लॉक वगैरे करून एक जाळी वगैरे अंतरून त्याच्यामध्ये प्रॉपर कॉन्क्रिटिंग करण्याचं काम असतं ते. सो तो खूप महत्त्वाचा टप्पा असतो. बट ऑफ दिस गोष्ट मिक्सर मशीन आलं होतं त्या दिवशी आणि प्रॉपर पूजा वगैरे करूनच काम चालू केलं होतं. सो तो टप्पा 23 तारखेला पार झाला. दिनांक 24 जानेवारी 2024 आमचे बंधू ओमकार कोकटे गेला गडकोट मोहीमला. ॲक्च्युली त्यांना रायरेश्वरला आणि परत विशाळगड वगैरे इकडे जायचं होतं. सो ते म्हणजे गडकोट मोहीम म्हणजे ते चालत जाणार होते तिथून. म्हणजे पहिला टप्पा त्यांचा रायरेश्वरला ते भेटणार पायथ्याला आणि तिथून ते चालत जाणार. सो असा त्यांचा प्लॅन होता 3 ते 4 दिवसाचा. चली रे सेना, चली रे सेना, पैर मिलाती चली रे सेना, चली रे सेना. गाईज 26 तारखेला आमचे मित्र ज्ञानदेव पाचपुते यांच्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट झालं आणि ॲनिव्हर्सरी निमित्त त्यांनी एक छोटीशी पार्टी ठेवली. ॲक्च्युली पार्टीमध्ये त्यांना गडिंगनरचा पण बेत साधायचा होता. तुम्हाला तर माहितीच आहे, आमचे मित्र प्रशांत रणदिवे यांचं लग्न ठरलं आहे. म्हणजे ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट करता येईल आणि गडिंगनर पण करता येईल दादाला. सो अशा हिशोबाने ज्ञानदेवनी काय केलं की प्लॅन केला, आपण मस्त नियोजन करू, दादाला पण बोलू आणि ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट करू. सो ज्ञानदेव आणि वहिनी तुम्हाला तुमच्या लग्नाच्या 1 वर्ष कंप्लीट झाल्याच्या लाख शुभेच्छा. ॲक्च्युली मी पुण्याला जाणार होतो 25लाच, बट जेव्हा कळलं की 26 तारखेला यांची ॲनिव्हर्सरी आणि असा प्लॅन आहे, सो मग म्हटलं 26ला यांचा प्लॅन करून मग संध्याकाळी वगैरे निघू आपण पुण्याला. आणि त्याच निमित्त म्हणजे पुण्याला आल्यासारखी गाडीची पण सर्व्हिसिंग करायची होती. खूप दिवस झालं गाडी कास्टलाच आहे. सो वापर तर चालू आहे, पण म्हणलं ना का थोडासा इश्यू होत होता. सो म्हणलं सर्व्हिसिंग करून घेऊया. पुण्यात आली की पहिली गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली 27ला. एक छोटासा इव्हेंट आम्ही सेलिब्रेट केला भारती हॉस्पिटलमध्ये, जिथे म्हणजे एक कॅम्पसारखंच केलं किंवा एक असा इव्हेंट जो हेल्थ ओरिएंटेड असेल. म्हणजे प्लेटलेट डोनेशन, ब्लड डोनेशन जे असं ना, ब्लड स्टोरेज वगैरे जिथं केलं जातं. सो प्लेटलेट डोनेशन काय असतं ही एक नवीन कन्सेप्ट आम्ही त्या दिवशी शिकून घेतली की खरंच ब्लड डोनेशन आणि प्लेटलेट डोनेशनमध्ये काय डिफरन्स आहे, प्लेटलेट डोनेशन किती इम्पॉर्टंट आहे, एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो प्लेटलेट डोनेशनमुळे.
सो प्लेटलेट डोनेशनसाठी पण काही रिक्वायरमेंट असतात की जेणेकरून म्हणजे तुम्हाला तुमचं हिमोग्लोबिन लेवल 12+ पाहिजे, प्लस तुमच्या बॉडीमध्ये तेवढे म्हणजे तुम्ही याच्या आधी 2-3 वेळा तरी ब्लड डोनेशन केलं पाहिजे. आणि त्याचनंतर त्यांनी हे पण सांगितलं की कॅपॅसिटी, सहनशक्ती पण पाहिजे थोडीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी. त्यांनी सांगितलं की जेव्हा तुमचे प्लेटलेट तुम्ही डोनेट करता ना, तेव्हा तुमच्या बॉडीमधून 31 ते 35 वेळा 250 mlचं ब्लड बाहेर काढलं जातं आणि त्याच्यातून प्लेटलेट एक्स्ट्रॅक्ट करून तेच 250 ml ब्लड परत भरलं जातं बॉडीमध्ये. आणि जेव्हा ही प्रोसेस होती तेव्हा ब्रेनला आपल्या ब्लडमध्ये प्लेटलेटची म्हणजे ॲब्सेंस दिसतो प्लेटलेटचा. तेव्हा जी बॉडीची किंवा आपल्या ब्रेनची रिॲक्शन असते ना, ती खूप खतरनाक असते. म्हणून तुम्हाला त्या गोष्टी आधी जाणून घेणं खूप गरजेचं आहे की प्लेटलेट डोनेशन प्रोसेस काय असते. सो त्यांचा नंबर पण आहे माझ्याकडे. बट खूप छान, आम्हाला खूप समजलं भारी. प्लेटलेट कसे घ्यायचे, म्हणजे प्लेटलेटची रिक्वायरमेंट असेल तर काय म्हणायचं, काय सगळं ते प्रोसिजरनुसार असतं. सो तुम्ही नक्कीच व्हिजिट करा भारती हॉस्पिटल, कात्रज. Can the letter guys come forward? थोड़ा सा आगे आ जाओ. इंटरव्यू पढ़ रहा है. ये रेगुलर ब्लड डोनेशन से निकाले हैं, जैसे एक्सप्लेन किया कितने से. गाईज भारती विद्यापीठला इव्हेंट होता आणि बट ऑब्वियस गोष्ट आहे, भारती विद्यापीठचा बॅकगेट साईड आहे ती ओळखली जाते फूडसाठी आणि खूप लांबून लोक येतात. भारती विद्यापीठच्या बॅक साईडला काही नवीन गोष्टी खाण्यासाठी किंवा एक्सप्लोअर करण्यासाठी मस्त खूप छान असं प्लेस आहे भारती बॅकगेट. सो असं सगळ्यांचंच ठरलं की अरे आपण भारती विद्यापीठला आलो, म्हणजे बाकीचे जे आले होते आमच्यासोबत म्हणजे जेमचे रोड ट्रॅक्टर्स, तर त्यांचं म्हणणं होतं की मग आपण काय करू, भारती विद्यापीठच्या बॅकगेटला आपण आहे ना फूड डे सेलिब्रेट करू. छोटासा इव्हेंट म्हणलं तर चालेल. केस कर व्हिडिओ कडे केस करता झालं तुमचं, बिघडलं तुम्ही. दाखवणार आपलं वेळ कसं लागतं. एकदम डिसेंट लागतं. एवढे का हसताय तुम्ही ऋतुजा? ऍक्च्युली ते प्रतीकला विचारा. काय रे प्रतीक, काय बोललास असं की ते एवढे हसायला लागले? मी बोललो नीट, पण त्यांनी घेतलं. बस 9 फेब्रुवारीला आम्हाला प्रशांत रणवीरचे प्री वेडिंगचे खूप सारे फोटो भेटले. तारखेला मी गेलो काशीला. बट ऑफिस गोष्ट 13 तारखेला प्रशांतचं लग्न होतं आणि मला बांधकामाचं पण थोडंसं लक्ष वगैरे देणं गरजेचं आहे. सो म्हणून म्हटलं चला 2-3 दिवस जाऊयात, प्रशांतच्या लग्नाला पण थोडासा टाईम देता येईल. सो 11 तारखेलाच मेहंदीचा कार्यक्रम आहे असं कळलं आणि 10 तारखेला ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी गेल्या कळलं की प्रशांत रणवीर फेशियलसाठी गेलाय आणि म्हटलं चला जरा डिस्टर्ब करूयात. फेशियल चालू होता त्याचा, मग म्हणलं नको जास्त डिस्टर्ब नको. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्यासाठी गुगळेमध्ये गेलो होतो कुर्ता सिलेक्शनसाठी. भरपूर बघितले कुर्ताज. गाईज आपलं बांधकाम पण जवळपास 5 फूट बांधकाम उचलून घेतोय आपण रस्त्यालगत. सो असा विचार केला की मग जर उचलून घेतोय तर मग सगळंच भरून घेण्यापेक्षा आपण काहीतरी टाक्या वगैरे करू मोठ्या. तर बट ऑब्वियस गोष्ट सेफ्टी टँक तर होत्याच, बट एक वॉटर टँक पण म्हणलं एक स्टोरेजसाठी असावा. जवळपास 12-13 हजार लिटरचा वॉटर टँक म्हणजे स्टोरेजसाठी पाण्याची टाकी केली. आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला असं ओमकारचं म्हणणं की म्हणजे त्या टाक्या वगैरे बनवायला त्यांना सुकायला वगैरे वेळ लागतो, तसं त्याच्यावर बांधकाम करता येत नाही. सो मग ते झालं. आता
मी निघाली.